नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण महत्त्वाचा टॉपिक बघूया, तो म्हणजे भारतामध्ये युरोपियनचं आगमन। आणि भारतामध्ये युरोपियनचं जे काही आगमन आहे त्यामधली जी काही पहिली सत्ता होती ती म्हणजे कोणती, पोर्तुगीज। तर यांचं आगमन कशा प्रकारे झालेलं आहे आणि युरोपीय हे नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये कशा प्रकारे आले हे आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेऊया। तर सुरू करूया। तर या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास आपण पाहत आहोत। त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे काही सर्वात पहिली भारतामध्ये जी काही सत्ता आली होती याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर काय होतं लक्षात घ्या की भारतामध्ये जो काही व्यापार आहे तो पूर्वीपासून या ठिकाणी चालत होता। म्हणजे भारतामध्ये व्यापार तर चालत होता, पण तो कशा स्वरूपाचा चालत होता, म्हणजे या ठिकाणी मसाल्याचे जे काही पदार्थ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी युरोपियन लोक जे आहेत ते युरोपियन लोक या ठिकाणी नेत होते। आणि त्यानंतर मातीची या ठिकाणी भांडी। आता या ठिकाणी युरोपियन लोकांना मसाल्याचे पदार्थ का गरजेचे होतं, याला कारण म्हणजे की लक्षात घ्या की युरोपचं जे काही वातावरण आहे ते कसं आहे, थंड वातावरण आहे। आणि आपल्या भारतामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ जे काही मिळत होते ते गरम स्वरूपाचे आहेत। मग या ठिकाणी जे काही काळे मिरी आहेत, लवंग आहे, विलायची आहे, जायफळ आहे, हे जे काही वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत ते या युरोपियन लोकांना गरजेचं होतं, कारण की त्यामुळे शरीराचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर यामुळं महत्त्वाचं टिकल्या जात होतं। आणि त्याही कारणामुळं मग हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये हे जे युरोपियन लोक आहेत ते भारतामधून नेत होते। त्यासोबतच या ठिकाणी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मांसाचा व्यापार पण या ठिकाणी चालत होता, म्हणजे माणसांचा देणं घेणं पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालत होतं। म्हणजे की त्यावेळेचे जे काही गुलाम आहेत ते भारतामधून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नेल्या जात होते। तर तो एक व्यापार पण या ठिकाणी चालत होता भारतासोबत। म्हणजे इवन जे काही भारताच्या शेजारी जे काही राष्ट्र आहेत, श्रीलंका असो, त्यानंतर मालदीव असो, त्यानंतर इंडोनेशिया असो, या सगळ्या देशाशी यांचा जो काही व्यापार आहे युरोपियनचा तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालत होता। मग काय झालं या ठिकाणी की नेमका हा जो व्यापार होता तो मध्ययुगीन काळामध्ये अचानकपणे बंद का पडला, याला एक महत्त्वाचं कारण होते। ते म्हणजे कोणतं कारण, तर या ठिकाणी जो काही कॉन्स्टँटिनोपॉल आहे तो कॉन्स्टँटिनोपॉलचा जो काही पडाव आहे तो नंतरच्या काळामध्ये झाला। म्हणजे कॉन्स्टँटिनोपॉल हे एक ठिकाण होतं तुर्कस्तानमध्ये। तर याचा जो काही पडाव आहे तो 1453 साली झाला। आणि 1453 साली याचा पूर्णपैकी पडाव झाल्या कारणामुळे जो काही जायचा जो काही मार्ग आहे तो टोटली काय झाला या ठिकाणी बंद पडला। आणि बंद पडल्या कारणामुळे यांचा जो काही व्यापार आहे युरोपियन लोकांचा तो पूर्णपैकी या ठिकाणी ठप्प झाला। बरं, व्यापार तर सुरू होता, पण काय होतं की या ठिकाणी जे काही तिथले जे काही चाचेगिरी जे काय चालायचे, कारण की समुद्री लुटारूंना आपण काय बोलतो या ठिकाणी चाचे। लक्षात घ्या की हा जो मार्ग आहे तो पूर्णपैकी या ठिकाणी काय पडला, बंद पडला। म्हणजे काय व्हायचं लक्षात घ्या की युरोपियनमधून पूर्णपैकी हा जो काही मार्ग आहे हा अशा प्रकारे येत होता। आणि अशा प्रकारे येऊन या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपॉल म्हणजे हे जे काही तुर्कस्तान आहे या ठिकाणाहून हा सौदी अरेबिया मार्फत परत समुद्रामार्फत या ठिकाणी एक मार्ग जायचा कुठं, इंडोनेशियाला, आणि एक मार्ग यायचा आपल्या भारतामध्ये। आणि हा मार्ग बंद पडायचं कारण म्हणजे काय, तर या ठिकाणी तुर्कस्तानचं या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपॉलवर काय झालं, या ठिकाणी वर्चस्व झालं। मग व्हायचं काय, तर जेवढे जहाज या ठिकाणाहून जात होते हे इथं लुटल्या जात होते, आणि जेवढे जहाज या ठिकाणाहून येत होते हे पण इथं लुटल्या जात होते। आणि जे काही समुद्री जे काही लुटारू आहेत हे पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी पण समुद्र आहे, या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये हे समुद्रातले जे काही लुटारू आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जहाज वगैरे जे काय आहेत ते लुटायचे। त्यामुळे हा जो मार्ग आहे तो जे काही संरक्षित मार्ग आहे तो संरक्षित मार्ग राहिला नाही। आणि संरक्षित मार्ग न राहिल्या कारणामुळं याचा जो पडाव आहे तो केव्हा झाला, या ठिकाणी 1453 साली पूर्णपैकी पडाव झाला। आणि हा मार्ग टोटली आता काय झाला, या ठिकाणी बंद झाला। आणि हा मार्ग बंद झाल्या कारणामुळे मग काय झालं की पर्यायी मार्ग कशा प्रकारे शोधावं, कारण की भारत जे आहे ते काय आहे, सोन्याची अंडी देणारी एक प्रकारची मुर्गी होती त्यावेळेसची, लक्षात घ्या। आणि त्या कारणामुळे भारतामध्ये आता येण्यासाठी मग वेगवेगळे धडपड सुरू झाले, कारण की त्यावेळेस होका यंत्र नव्हतं, आधुनिक जे काही आपण साधनं आहे, जे GPS नव्हतं आणि काहीच नव्हतं त्यावेळेस। आणि मग त्या कारणामुळे मग भारतामध्ये यायचं तर आहे, मग इंडोनेशियामधले पदार्थ, या ठिकाणी भारतीय उपखंडामधले पदार्थ, जेवढे काही पदार्थ आहेत ते युरोपियनमध्ये कशा प्रकारे चालावा यासाठी मग धडपड सुरू झाली। आणि धडपड सुरू होऊन मग पर्यायी मार्ग कशा प्रकारे या ठिकाणी शोधता येतील
या ठिकाणी मग मार्गक्रमण यांचं मग सुरू झालं. आणि त्यामध्ये सर्वात वरच्या ठिकाणी होते स्पेन. तर या ठिकाणी हे जे काही राणी आहे, मग पर्यायी मार्ग शोधणं सुरू झालं. तर या ठिकाणी राणी इसाबेल, या राणी इसाबेलनं काय केलं, या ठिकाणी खलाशांना महत्त्वाचं प्रोत्साहन दिलं, त्यांना जहाजं पुरवले, त्यांना साधन सामग्री पुरवली आणि इतरही साहित्य जे काय आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या राणी इसाबेलनं या ठिकाणी पुरवलं की जा तुम्ही भारतामध्ये जायचा काय करा, या ठिकाणी शोध घ्या. तुम्ही समुद्रमार्ग जा, जमिनी मार्ग जा की कोणत्याही मार्गाने जा, पण तुम्ही काय करा आता या ठिकाणी भारतामध्ये जो जायचा जो मार्ग आहे तो काय करा, या ठिकाणी शोधून काढा, असं फरमान सोडलं त्यांनी. आणि त्या कारणामुळे मग भारतामध्ये जे काही खलाशी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागले, पण भारताचा शोध लागला नाही. आणि त्यावेळेस मग काय झालं लक्षात घ्या की राजा या ठिकाणी कोण होता, जॉन होता. यांनी पण यांना प्रोत्साहन दिलं, कोणाला, या बार्थोलोमेव डायसला. आणि बार्थोलोमेव डायसनं मग काय केलं, 1486 साली एक महत्त्वाचा मार्ग शोधून काढला भारतामध्ये यायचा आणि त्या मार्गाचं नाव होतं काय, केप ऑफ गुड होप. आता हे केप ऑफ गुड होप म्हणजे एक प्रकारचा जो काही नवीन आशेचा जो काही किरण आहे हा आपल्याला सांगता येईल. म्हणजे भारतात येण्यासाठी मार्ग तर शोधला नाही, पण एक आशेचा या ठिकाणी किरण निर्माण झाला की चला आपण भारतामध्ये या ठिकाणी आता नेमकं जायला आपल्याला मार्ग तरी मिळेल. मग हा मार्ग कोणता होता की जो 1486 साली या ठिकाणी शोधून काढला, तो लक्षात घ्या. राणी इसाबेल हिनं प्रोत्साहन दिलं, राजा जॉन पण यानं जास्तीत जास्त या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. आणि त्यानंतर मग काय झालं की याच मार्गानं म्हणजे 1486 साली जे काय बार्थोलोमेव डायस यांनी जे केप ऑफ गुड होपचा या ठिकाणी शोध लावला, याच मार्गानं नंतरचे खलाशी मग पुढं मार्गक्रमण करत राहिले. पण या ठिकाणी झालं कसं की नंतरच्या काळामध्ये हा बघा, हा बार्थोलोमेव डायस आहे, यांनी या ठिकाणी भारतामध्ये यायचा काय लावला, शोध लावला. म्हणजे भारतात तो आतापर्यंत आला नाही. तर मग नंतरच्या काळामध्ये मग काय झालं लक्षात घ्या. म्हणजे वास्तविक पाहता इथं आहे युरोपियन कंट्री बघा, आणि युरोपियन कंट्रीमधून हा मार्ग अशा प्रकारे शोधून काढला इथपर्यंत, पण इथून पुढे ते जाऊ शकले नाहीत. याला कारण म्हणजे काय, जाऊ शकले नाही कारण की या ठिकाणी साऊथ आफ्रिकेचं टोक आहे, लक्षात घ्या. आणि साऊथ आफ्रिकेच्या टोकाच्या पुढे जाऊ शकले नाही कारण की त्यांना माहीतच नव्हतं की या समुद्रामध्ये आपण कुठं जाऊ आणि काय जाऊ ते, कारण की होकायंत्र नव्हते, फक्त माहितीच्या आधारावरच ते या ठिकाणी पुढे जाऊ शकत होते. आणि मग त्या कारणामुळे हा जो आहे तो 1486 साली परत गेला. पण भारतामध्ये यायचा एक किरण किंवा एक आशेचा किरण निर्माण झाल्या कारणामुळे याला काय म्हणतात, केप ऑफ गुड होप. या मार्गानेच बाकीचे जे काही खलाशी आहेत ते खलाशी या ठिकाणी पुढे आले आणि नंतरच्या काळामध्ये मग मार्गक्रमण या ठिकाणी भारतामध्ये यायचं मग सुरू झालं. आता त्याच दरम्यान मग काय झालं लक्षात घ्या की अमेरिकेचा शोध लागला. आता अमेरिकेचा शोध कसा काय लागला लक्षात घ्या की 1492 साली काय झालं होतं, हा कोलंबस भारताच्या शोधासाठी निघाला. कोण, कोलंबस. आता भारताच्या शोधासाठी कसा काय निघाला तो कोलंबस, तर याचं म्हणणं काय होतं की आता आपण काय करूया, उलट्या मार्गाने भारतात जाऊया. उलटा मार्ग म्हणजे कोणता की पृथ्वी गोल आहे आणि मग काय करूया आपण, इकडून जायच्या ऐवजी इकडून जाऊया थोडासा वळसा घालून. तर असतं तर काही काही लोक थोडेसे वेगळ्या मार्गाने जातात, लक्षात घ्या. आपणही पुष्कळ वेळेस रोड सोडून थोडासा गल्लीमधून पण जायचा प्रयत्न करतो, चला त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी शिकणं भेटेल म्हणून, कळालं का. आता ते वेगळं शिकणं भेटेल त्याचा एक वेगळा उद्देश असतो, लक्षात घ्या, जाऊ द्या ते, ठीक आहे. तर मग काय झालं की यांनी त्याचा शोध लावला. तो शोध लावला किती, 1492 साली. पण अमेरिका हे जे नाव आहे ते या कोलंबसमुळे न पडता नंतरच्या काळामध्ये हा अमेरिगो नावाचा खलाशी होता. या अमेरिगो नावाचा जो काही खलाशी आहे तो पुष्कळ वेळेस अमेरिकेमध्ये यानं ये जा केलं आणि ये जा केल्या कारणामुळं म्हणजे वास्तविक पाहता अमेरिकेचा शोध कोणा लावला, कोलंबसनं, लक्षात घ्या. पण पुष्कळ वेळेस ये जा जे आहे ते कोण केलेलं आहे या ठिकाणी, या अमेरिगोनं. आणि अमेरिगोनं केल्या कारणामुळे याला अमेरिका असं या ठिकाणी काय पडलं, नाव पडलं. आणखीन आपण महत्त्वाचं या ठिकाणी समजून घेऊया की ते कशा प्रकारे यांनी शोध घेतला ते. तर या ठिकाणी आहे समजा आपलं युरोपियन कंट्री अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला आणि या अमेरिकेमध्ये रेड इंडियन जी जमात आहे, लक्षात घ्या, रेड इंडियन जमातीचं वैशिष्ट्य म्हणजे ते आजही लोक माणसांना कापून खातात बरं का. एवढी खतरनाक जी जमात आहे ते कोणती आहे, रेड इंडियन, लक्षात घ्या. जे अमेरिकेमधले एक प्रकारचे जे काही पूर्वज आहे ते पूर्वज या ठिकाणी आपण रेड इंडियन या नावानं ओळखतो. तर या रेड इंडियन लोकांचा सामना करून यानं मग या खंडाचा शोध लावला. यालाच नंतरच्या काळामध्ये आपण काय म्हणतो या ठिकाणी, अमेरिका असं या ठिकाणी
आपण बोलतो. मग हा अमेरिकेचा शोध लागला, सर्व लागला, पण भारताचा शोध आतापर्यंत लागला नाही. म्हणजे इवन हा जो काही 1492 साली इथं आला होता तोपर्यंत त्या ठिकाणी शोधच लागला नाही. आणि मग नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या मोहिमा निघाल्या, पण या ठिकाणी जे काही केप ऑफ गुड होप आहे या ठिकाणी लोक वळसा घालून परत जात होते, पुढे जाऊ शकत नव्हते. मग या ठिकाणी जो काही अभ्यासू व्यक्ती आहे तो अभ्यासू व्यक्ती होता कोण या ठिकाणी, नंतरच्या काळामधला हा वास्को द गामा. आणि या ठिकाणी मग पोर्तुगीजांचं आगमन भारतामध्ये झालं. आता ते कशा प्रकारे झालं लक्षात घ्या. हा वास्को द गामा अत्यंत हुशार व्यक्ती, लक्षात घ्या. यानं काय केलं, तिथपर्यंत तो गेला असतो, पण पुढचा मार्ग कसा जायचा, त्याच्या पुढचा मार्ग कसा जायचा, अशा प्रकारे प्रत्येक लोकांचं या ठिकाणी सहाय्य घेऊन यानं काय केला की या पोर्तुगीज खलाशाने या ठिकाणी काय केलं, आफ्रिकेच्या टोकाला या ठिकाणी वळसा घालून काय केलं, केप ऑफ गुड होपला जे आहे ते या मार्गे 23 मे 1498 या ठिकाणी भारतामध्ये तो आला. आणि या ठिकाणी याचं स्वागत कोण केलं या ठिकाणी त्या बंदरावर, तर राजा झामोरिन. लक्षात घ्या, राजा झामोरिन हा तिथला राजा होता, कुठला, केरळचा, कालिकत बंदरामधला. तर त्यानं त्याचं स्वागत केलं. आणि अशा प्रकारे भारतामध्ये पोर्तुगीजांचं जे काही खातं आहे त्या ठिकाणी उघडलं गेलं. इथून तर आला, इथून इथपर्यंत आला कोण, आपला वास्को द गामा इथून इथपर्यंत आला. आणि त्यानंतर मग प्रत्येकांचं जे काही सहाय्य आहे ते सहाय्य घेत 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 या ठिकाणी हा पुढं इथपर्यंत आला. लक्षात घ्या, म्हणजे अशा प्रकारे या केरळ थोडंसं खाली आहे, लक्षात घ्या, या ठिकाणी या केरळ बंदरापर्यंत तो पोहोचला. आणि अशा प्रकारे किती 23 मे 1498 या ठिकाणी भारताचा शोध लागला. शोध तर पूर्वीचाच लागला होता, लक्षात घ्या, पण नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही कॉन्स्टँटिनोपॉल आहे तो कॉन्स्टँटिनोपॉलचा पडाव झाल्या नंतरच्या काळामध्ये जे काही भारताचा जो काही शोध आहे तो या ठिकाणी लागला. लक्षात घ्या, दोन महत्त्वाचे प्रभाव आहेत बरं का, की पुष्कळ लोकांना वाटतं की भारताचा शोधच लागला होता, पण पूर्वीचा भारतासोबत चांगल्या प्रकारे व्यापार चालत होता, लक्षात घ्या बरं का. पण या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपॉलचा किंवा तो मधातला जो काही मार्ग आहे याचा पराभव झाल्या कारणामुळे तो सुरक्षित मार्ग राहू शकला नाही. आणि त्या कारणामुळे भारताचा 1453 सालानंतर जो काही व्यापार आहे तो व्यापार पूर्णपैकी बंद झाला होता. त्याचा अगोदर व्यापार चांगल्या प्रकारे सुरू होता, म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्याही काळामध्ये भारतामध्ये सोबतचा जो काही व्यापार आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू होता, लक्षात घ्या. आणि तशाच प्रकारे हा जो वास्को द गामा आहे तो या ठिकाणी येऊन या ठिकाणी काय झाला, पोहोचला. आणि अशा प्रकारे युरोपियनचं आगमन या ठिकाणी भारतामध्ये झालं. मग त्यानं काय केलं या वास्को द गामानं, तर या ठिकाणी या वास्को द गामानं कालिकत बंदरामध्ये आला तो, ठीक आहे. आता सोबत काय काय होते, त्याचे 3 जहाज होते, लक्षात घ्या, 3 जहाज होते. आणि जवळपास तरी 160 नाविक सोबत होते, लक्षात घ्या, 160 नाविक. या सगळ्या लोकांचा जो आपण पसारा म्हणतो तो सोबत घेऊन आला. तो काय एकटा नाही आला, 3 मोठमोठाले जहाज होते त्या ठिकाणी, शिडाचे जे जहाज म्हणतो ते हवेद्वारे जे काही चालत होते ते. आणि या सगळ्या लोकांना तो घेऊन या राजा झामोरिन जो आहे तो झामोरिनच्या दरबारामध्ये आला. त्याचं उचित असं स्वागत करण्यात आलं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर झालं कसं महत्त्वाची, की आपल्या भारतामध्ये जे काही नॉनव्हेज व्हायचं त्या नॉनव्हेजमुळे तो अत्यंत प्रभावित झाला. आता प्रभावित कसा झाला, की केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ भेटायचे. आणि मसाला घालून जे काही नॉनव्हेज केलेला आहे तो या कोणाला, वास्को द गामाला अत्यंत पसंत पडलं, लक्षात घ्या, अत्यंत. मग याला वाटलं की हेच तर पदार्थ आपल्याला पाहिजेत. मग त्या कारणामुळे हे पदार्थ त्यानं कुठे नेले, आपल्या देशात घेऊन गेला तो. म्हणजे तो जवळपास तरी पूर्वी 1 वर्ष या ठिकाणी राहिला, लक्षात घ्या. आणि 1 वर्ष राहिल्यानंतर मग त्यानं काय केलं की इथले पुष्कळशे म्हणजे ते 3 ते 4 जहाज त्या सोबत पूर्णपैकी भरून नेलं, लक्षात घ्या. आणि एका वस्तूची त्याला निदान कमीत कमी 1 रुपयाला जी वस्तू त्यानं घेतली होती ती 100 ते 200 रुपयाला या ठिकाणी कुठं विकली त्यांनी, या ठिकाणी पोर्तुगीजमध्ये जाऊन विकली. मग याला आणि 100-200% नफा भेटल्या कारणामुळे त्यांनी त्यावेळेसपासून त्यांची जी काय राजवट आहे ते भारतामध्ये सुरू झाली. आणि भारत हा खऱ्या अर्थानं जो काही गुलाम व्हायची जी काही सुरुवात आहे ते 15व्या शतकापासून या ठिकाणी झाली. आणि तो भारावल्या गेला. भारतामधल्या वेगवेगळ्या जे काही पदार्थ आहेत, जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत, जे काही टेस्टी पदार्थ आहे की ज्यामुळे तोंडाला चव येऊ शकते, जे काही झणझणाटपणा आहे तो भारताच्या मसाल्यामध्ये होता. तो त्यांनी फॉरेनमध्ये नेला, युरोपमध्ये नेला. आणि तिथं जाऊन त्यांनी एका वस्तूचे 100 ते 200 रुपये केले, की जी वस्तू त्याला फक्त केवढ्याला मिळायची, 1 रुपयाला मिळायची. अशा प्रकारे भारतामध्ये पोर्तुगीजांचं आगमन झालं, सत्ता सुरू झाली. मग पोर्तुगीज राजानं विचार केला की ठीक आहे, आपल्याला त्या ठिकाणी व्यापार सुरू करायचा आहे, तर मग काय करायचं, तर
आपला प्रतिनिधी या ठिकाणी त्यांनी पाठवला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मग पोर्तुगीजांचं जे काही शासन आहे त्या ठिकाणी सुरू झालं. मग भारतामधलं या ठिकाणी जी काही सत्ता आहे येणारी, लक्षात घ्या, ती सगळ्यात पहिले कोण आले या ठिकाणी? पोर्तुगीज आला आपल्या भारतामध्ये, त्यानंतर डच आलं, त्यानंतर कोण आले? इंग्रज आले आणि शेवटी आले या ठिकाणी फ्रेंच. पण नंतरच्या काळामध्ये डचाचा पण या ठिकाणी पराभव झाला आणि फ्रेंचचा पण या ठिकाणी पराभव झाला. तर महत्त्वाची दोनच सत्ता राहिली. एक पहिली सत्ता राहिली ती म्हणजे इंग्रज भारतामध्ये सर्वात जास्त, आणि गोवा आणि पॉंडिचेरीला या ठिकाणी कोणती राहिली? या ठिकाणी फक्त पोर्तुगीज ही सत्ता या ठिकाणी राहिली. धोरण आहे ते फक्त व्यापाराचं धोरण स्वीकारलं होतं. पोर्तुगीजांनी नंतरच्या काळामध्ये आपला धर्मप्रसार मोठ्या प्रमाणात केल्या कारणामुळं भारतीय लोकांची या ठिकाणी नाराजी ओढवली आणि त्याही कारणामुळे पोर्तुगीज ही जास्त भारतामध्ये पसरू शकले नाहीत. ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाचं काय की अल्कबुर्ग हा पहिला व्यक्ती होता, कोणानंतर? वास्को द गामा नंतर येणारा, की त्यानं काय केलेलं आहे की भारतामध्ये काय केलं? सत्तेची काय केली या ठिकाणी? स्थापना केली. आता अल्कबुर्गच्या अगोदर पण एक व्यक्ती आला होता, लक्षात घ्या बरं का. तो व्यक्ती कोण होता? या ठिकाणी जे काय आहे म्हणजे या ठिकाणी अल्कबुर्गनं काय केलं? 1510ला विजापूरचा जो काही आदिलशाह आहे याच्याकडून कोणता प्रांत जिंकून घेतला? गोवा. आणि गोव्याला आपली या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे अल्कबुर्गनं कोणती काय जिंकला या ठिकाणी? गोवा जिंकला, लक्षात घ्या बरं का. तर अशा प्रकारे पोर्तुगीजांची या ठिकाणी सत्ता या ठिकाणी सुरू झाली आपल्या भारतामध्ये. आणि खऱ्या अर्थाने जे काही आहे जो पहिला वाईसरॉय होता तो कोण होता? डी अल्मेडा, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जो काही वास्को द गामा आहे त्या वास्को द गामानंतर डी अल्मेडा आला भारतामध्ये. डी अल्मेडाला जो जमू शकलं नाही ते अल्फान्सो अल्कबुर्ग यांनी केलं आणि अल्फान्सो अल्कबुर्ग यांनी काय केलं? या ठिकाणी जो काही गोवा प्रांत आहे तो गोवा प्रांत या ठिकाणी जिंकून घेतला. खऱ्या अर्थानं आपले घर त्या ठिकाणी निर्माण केलं, आपली सत्ता निर्माण केली आणि या ठिकाणी त्यांची जी काही घोडदौड आहे ते घोडदौड या ठिकाणी सुरू झाली धर्मप्रसाराच्या माध्यमातून आणि व्यापाराच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय तर सर्वात जास्त काळ राहणारी जी काही सत्ता आहे भारतामध्ये ती कोणती आहे? या ठिकाणी पोर्तुगीज. कारण की पोर्तुगीज हे 1510 साली यांनी खऱ्या स्वरूपामध्ये आपली सत्ता निर्माण केली आणि त्यानंतर भारतीय मिलिटरीनं ॲक्शन घेतल्या कारणामुळे 1961ला पोर्तुगीज भारतामधून सोडून गेले. म्हणजे एक लक्षात घ्या, 1947 साली भारत हा स्वतंत्र झाला होता पण गोवा स्वतंत्र झाला नव्हता, लक्षात घ्या. मग त्यांच्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लढावं लागलं, वेगवेगळ्या प्रकारे मोहिमा चालल्या आणि मोहिमा चालून पूर्णपैकी म्हणजे जवळपास तरी 450 वर्ष यांनी आपल्या भारतामध्ये राज्य केलं आणि नंतर पोर्तुगीज आपल्याला सोडून गेले. तर अशा प्रकारे आपण या टॉपिकमध्ये बघितलं की जे काही पोर्तुगीज आहे ते भारतामध्ये कशा प्रकारे आले, त्यांनी कशा प्रकारे आपलं शासन निर्माण केलं. हा टॉपिक महत्त्वाचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. नंतरच्या काळामध्ये आपण इतरही जे काही मुद्दे आहेत ते इतिहासासंदर्भातले त्या ठिकाणी अभ्यासूया. तरी तुर्तास तुम्ही आमचे जे काही युनिव्हर्सल अकॅडमी आहे या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये. थँक्यू.